नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवून दाखवते उपवासाचे पळीपापड. तर त्यासाठी बघा 3 पाव साबुदाणा आपण निवडून स्वच्छ घेतलेला आहे. 1 किलोतला मी इथं 3 पाव साबुदाणा घेतलेला आहे. पावशेर साबुदाणा आपण बाजूला काढून ठेवलेला आहे. तर एक मोठ्या आकाराचं पातेले घेतले, त्यामध्ये आपण साबुदाणा आता घेणार आहे. तर इथं बघा साबुदाणा आपण एका मोठ्या आकाराच्या पातेल्यात घेतलेला आहे. आता ह्याला 2 वेळा आपल्याला हलक्या हाताने एकदम धुवून घ्यायचं आहे. साबुदाणा बिलकुलही चोळून धुवायचा नाही, असा हलक्या हाताने बघा मी ह्याला अलगद असा चोळून घेते आणि आपण हा 2 वेळा धुवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बघा आपण साबुदाणा आता धुवून घेतोय. ह्यातलं पाणी आपण 2 वेळा काढून टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने बघा हा साबुदाणा मी 2 वेळा आता धुवून घेतलेला आहे. तर साबुदाणा आता धुवून झालेला आहे आपला. तर ह्याच्यामध्ये साधारण आपल्याला 1-1.5 तांब्या पाणी ओतायचे. साधारण बघा इथं 5 ग्लास पाणी मी इथं ओतलेलं आहे आणि आपण हा रात्रभर आता भिजत ठेवणार आहे. तर हा साबुदाणा आपल्याला सकाळपर्यंत चांगला आपण भिजवून घ्यायचा. तर सकाळी बघा मी 9 वाजता साबुदाणा उघडून पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीने छान आपला साबुदाणा रात्रभर भिजून निघालेला आहे. शक्यतो बघा पापड्यांसाठी रात्रीचा जर साबुदाणा भिजायला घातला तर पापड्या सुंदर होतात. तर साबुदाणा छान भिजला, त्यासाठी आता आपण इथं 2.5 किलो बटाटे वापरणार आहे. तर बटाटे मोठ्या आकाराचे घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित असे किसता येतं. तर इथं बघा मोठ्या आकाराचे आपण 2.5 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याची आता वरची साल आपल्याला काढून घ्यायची. एका घमेल्यामध्ये आपण इथं पाणी घेतलेले आहे स्वच्छ, आणि साल काढून बटाटे आपल्याला इथं पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे व्यवस्थित असे राहिले जातील आणि काळे पडणार नाहीत. तर अशा पद्धतीने बघा आता आपण हा बटाटा आहे तो सर्व वरची साल काढून घेणार आहे. तर इथं बघा अशा पद्धतीने सर्व बटाट्यांची मी इथं साल काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्यात 2-3 वेळा धुवून आपण इथं पुन्हा पाणी बदलून घेतलं आणि आपण पाण्यामध्ये बटाटे ठेवलेले आहेत. आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला बटाटे किसून घ्यायचे. तर थोडे बघा इथं आपण ज्या किसणीने आपण इथं थोडी मोठ्या आकाराची बघा काकडी वगैरे किसतो, तर त्या आकाराच्या किसणीने आपल्याला हे बटाटे छान असे किसून घ्यायचे आहेत. जास्त बारीक आपल्याला ह्याचा भुकटा करायचा नाही आहे. तर छान असे बघा मस्त असे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे, थोडे जाडसर असे. म्हणजे हे पापडामध्ये पण जेव्हा आपण पापड बनवतो तेव्हा साबुदाण्यात हे बटाटे छान लागतात. तर बटाटे सर्व बघा किसून झालेत. पाण्यामध्ये आपण हा बटाट्याचा किस ठेवलेला आहे. आता इकडं लगेचच आपण जाड बुडाचं पातेलं घेऊया. पातेलं छान बघा तापलंय. ह्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचे. तर साधारण आपण इथं बघा 2 ते 2.5 लिटर पाणी वापरलेलं आहे बरोबर. आता ह्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकूया. तर साधारण 3 चमचे मी इथं मीठ वापरले. मीठ जास्त मी इथं वापरणार नाही आहे. तर थोडंसं आपण इथं मीठ कमीच वापरणार आहे, कारण की पापड जास्त खारट झाले तर ते खाऊ वाटत नाही. त्यासाठी मीठ हे बेताचंच घालायचं. आता बटाट्याचा किस आपल्याला चांगला इथं धुवून स्वच्छ मी एका पुरणाच्या चाळणीमध्ये काढून नितळण्यासाठी ठेवलेला आहे. साबुदाणा पण आपला बघा भिजून झालेला आहे. पाणी पण छान उकळलेलं आहे आता. आता उकळलेल्या पाण्यामध्ये आपला हा साबुदाणा थोडा मोकळा करून घ्यायचा. हाताने केला तरी चालेल किंवा उलथणीने झाऱ्याने तुम्ही कशाने ह्याला मोकळा सडसडीत करून घ्या. आणि सर्व साबुदाणा आपण इथं आदनामध्ये आता घालून घेणार आहे. तर पाणी चांगलं उकळून घेऊन साबुदाणा ह्यामध्ये घालून घ्यायचा आपल्याला. तर इथं बघा गरम पाण्यामध्ये साबुदाणा घालून घेतलेला आहे. साबुदाण्याला आपण एक 5 मिनिटं चांगला आता शिजून घेऊया. गॅस इथं मोठाच ठेवलेला आहे आपण. मोठ्या गॅसवरच आपल्याला हा साबुदाणा एक 3-4 मिनटं छान असा शिजवून घ्यायचा. एकसारखा झाला की ह्यामध्ये लगेचच आपण नितळत ठेवलेला बटाट्याचा किस आहे तो घालून घ्यायचा आहे. तर बटाट्याचा किस बघा छान नितळला आहे. तर सर्व पाणी नितळून गेले आणि आता आपण आदनात टाकलेल्या साबुदाण्यामध्ये हा बटाटा आता सर्व टाकून घेणार आहे. तर बटाट्याचं प्रमाण मी थोडंसं जास्त ठेवले, कारण की पापड खायला छान लागतात. तर इथं बघा बटाटा आपण इथं घालून घेतलेला आहे. आता छान आता ही आपली पळी पापड जे बनवणार आहे त्याची खीर आपण इथं आता तयार करून घेऊया.
तर जास्त पातळ न करता घट्टसरच अशी ही खीर आपल्याला बनवायची, म्हणजे व्यवस्थित असे पापड आपले घालता येतात. तर इथं बघू शकता तुम्ही, छान अशी आपली ही खीर तयार झाली. आता ह्याच जे आपण पापडाचं जे मिश्रण केलं ह्यामधनंच आपल्याला थोडीशी तिखट पापड बनवायचे. आता पापड घालण्यासाठी आपली ही खीर तयार झालेली. तर इथं बघा 3 चमचे तिखट घेतले, एका पातेल्यामध्ये घालून घेतले. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण 1-1.5 चमचा इथं जिरं टाकून घेणार आहे. तर ह्यातनंच थोडंसं आपण बाजूला करणार आहे. तर तिखट चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलेले आहे आणि ह्याच्यामधनंच आपण 7-8 पळ्या काढून ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. म्हणजे आपले तिखट पण पापड होतील थोडेसे आणि साधे पण पापड थोडे जास्त प्रमाणात आपण करणार आहे. आता तिखट पापडाचं मिश्रण आपण इथं आता तयार करतोय. तर इथं बघा थोडे जास्त तिखट असे हे मी पापड बनवणार आहे. त्यामुळे आपण 3 ते 4 चमचे इथं तिखट टाकलेले आहे. लाल मिरची पावडर वापरायची, म्हणजे उपासाला आपण खाऊ शकतो. तर व्यवस्थित असं बघा ही लाल मिरची आपण इथं मिक्स केलेली. आता आपण ही गॅसवर थोडा वेळ इथं शिजून घेऊया. पुन्हा एकदा 4-5 मिनटं आपल्याला छान असं गॅसवर शिजवून घ्यायचं. आता दोन्ही आपल्या ह्या जे पापड टाकण्याचं मिश्रण आहे ते छान असं शिजून झालेलं आहे. आता आपण लगेचच हे टेरेसवर घेऊन जाणार आहे. तर स्वच्छ असं आपण इथं प्लास्टिकचा कागद अंथरलेला आहे. त्याच्यावर आपण आता हे पापड आता लगेचच घालून घेणार आहे. तर इथं बघू शकता पळी पापडाचं मिश्रण आपलं सुंदर असं तयार झालेलं आहे. आणि आता पटपट गरम असतानाच आपल्याला हे पापड आहेत ते घालून घ्यायचे. तर जास्त पातळ आपल्याला हे पापड टाकायचे नाही, थोडे जाडसर असे पापड आपल्याला हे घालून घ्यायचे. तर अशा पद्धतीने बघा एक पळी आपण इथे मिश्रण टाकलेलं आहे आणि छान असे थोडेसे मोठ्या आकाराचे आपण इथं पापड तयार करतो. जास्त नाजूक पण पापड आपण इथं तयार करणार नाही, खायला छान लागतो. आणि अशा पद्धतीने सर्व पापड मी तिखट आणि साधे असे घालून घेतलेले आहेत. आता दुपारचे बघा 4 वाजलेले आहेत. 4 वाजता मी येऊन हे पापड सर्व आता पलटी करून घेणार आहे. तर वरच्या साईडने पापड छान वाळलेले आहेत. आता सर्व पापड आपण इथं पलटी करून घेतलेले आहेत. आता सर्व पापड मी इथं घरात आणून ठेवले होते. तर इथं बघा दुसऱ्या दिवशीसुद्धा मी पापड हे आता वाळवून घेतलेले आहेत. संध्याकाळी जवळजवळ 6-7 वाजेपर्यंत आपण 6 वाजेपर्यंत तरी हे उन्हामध्ये ठेवले होते आणि अशा पद्धतीने आपले पापड 2 दिवसात खडखडीत असे वाळून निघालेले आहेत. आता आपण इथं 2-4 पापड आता तुम्हाला मी तळून दाखवते. तर कढईमध्ये आपण तेल घातलेले आहे. तेल चांगलं कडक तापून घेतलं आहे आणि आपण आता हा साधा पापड आता सगळ्यात आधी तळून घेतो आहे. तर इथं बघू शकता छान असा बघा हा पापड तळून मोठ्या आकाराचा झालेला आहे आणि ह्यातला साबुदाणा पण खूप सुंदर दिसतोय. आणि अशा पद्धतीने आपला हा साधा पापड तयार झालेला आहे. तर 2-4 साधे पापड आता तळून घेऊन आपण त्यानंतर इथं तिखट पापड पण तुम्हाला तळून दाखवणार आहे. तर इथं बघू शकता छान असे पापड बघा फुलले जात आहेत. मस्त खुसखुशीत असा पापड झालेला आहे. आता आपण इथं तिखट पण पापड आता तळून दाखवते तुम्हाला. तर 2-4 आपण इथं तिखट पापड पण तळून बघूया. तर इथं बघा तिखट पापड पण आपला सुंदर झाला आहे, छान असा ह्याला कलर आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आता हे पापड तळून घेतलेले आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपण हे उपवासाचे पळी पापड तयार केलेले आहेत. तर इथं बघा कच्चे पापड आपण मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते. तर पापड खूप सुंदर झालेत. तर इथे बघा आता हा कच्चा पापड आहे आणि एक तळलेला आहे. तर छान असे मोठ्या आकाराचे तळून हे पापड तयार होतात आणि तिखट पापड पण त्याच पद्धतीने आपले झालेले आहेत. तर दोन्ही पापड खूप सुंदर झालेले आहेत. तर छान असे खडखडीत सुद्धा वाळून निघालेले आहेत. आता अजून एकदा आपल्याला ह्याला छान असं ऊन द्यायचं
आणि त्यानंतरच आपल्याला हे पापड आहेत ते वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवायचे. जरी वाळलेले असले तरी आपण ह्याला 3-4 दिवस अजूनसुद्धा मस्त ऊन देणार आहे. पण इथं बघू शकता मस्त असे आपले खुसखुशीत हे पापड तयार झालेले आहेत आणि दोन्ही पापड चवीला पण तितके छान झालेले आहेत. कमी मीठ टाकून मी पापड केलेले आहेत, कारण जास्त जर मीठ टाकलं तर हे पापड आपल्याला खाऊ वाटत नाही. त्यासाठी थोडं मीठ प्रमाणात घालून हे पापड तुम्ही तयार करून बघा, चवीला छान वाटतं. तर इथं बघा तुम्हाला पापड मी तोडून दाखवते. इथं बघा सहज अशा हातामध्ये ह्या पापडाचा चुरा होतोय. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपले हे पापड तयार झालेले आहेत. तो दोन्ही पापडमधला तुम्हाला फरक दिसतोयच आहे. आणि अशा पद्धतीने पळी पापड तुम्ही करून बघा. झटपट असे तयार होणारे पळी पापड तुम्ही करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.